पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ नाकारण्यात येतोय। त्यामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी महासन्मान योजना गुंडाळणार, कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्यांना नमोचा निधी न देण्याचा निर्णय, कर्जमुक्तीच्या जाहिरातीसाठी सरकारकडून 10 कोटी खर्च, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधीतून या योजनेतून वगळण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची चर्चा आहे। एका बाजूला कर्जमाफीची मदत देणारे सरकार, दुसऱ्या बाजूला वार्षिक 6000 रुपयांच्या हक्काच्या मदतीला कात्री लावली जाणार का, अशा चिंता बळीराजाला सतावू लागल्या। त्यामुळे बळीराजा पुढे आर्थिक संकट निर्माण होणार आहे। केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जून 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात सुरू केली होती। पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात प्रति हप्ता 2000 असे 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये नमो योजनेअंतर्गत दिले जातात। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एका वर्षासाठी बाद होतील अशी चर्चा आहे। थोडक्यात नमो शेतकरी महासन्मान योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली। कर्जमाफी योजनेतील अटीवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते। अखेर मुख्यमंत्र्यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू लागला। मात्र आता एका हाताने कर्जमाफी देताना दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी 6000 रुपयांची हक्काची मदत रोखली जाणार आहे। कर्जमुक्तीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। नमो महासन्मान योजनेच्या अंतर्गत आजवर 93.8 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यांमध्ये 14,816 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलंय। आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे आर्थिक वर्ष 2026-27 मधील या योजनेचा डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या काळातील 2 हप्त्यांचं वितरण रखडलंय। कृषी आयुक्तालयाने नुकताच या 2 हप्त्यांच्या निधीचा प्रस्ताव सरकारला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली। वर्ष 2023-24 लाभार्थी शेतकरी 47.82 लाख, रक्कम 5304 कोटी। वर्ष 2024-25 लाभार्थी शेतकरी 93 लाख, रक्कम 5825 कोटी। वर्ष 2025-26 लाभार्थी शेतकरी 91 लाख, रक्कम 3685 कोटी। नमो महासन्मान योजना कृषी विभागाची आहे। एल निनोमुळे कमी पाऊस अथवा दुष्काळजन्य स्थितीची शक्यता आहे। पेरणी योग्य पाऊस होऊन समाधानकारक पेरण्या झाल्या असल्या तरीही आता पावसाने ओढ दिली। मराठवाडा, विदर्भात पिकांना आता पावसाची गरज आहे। कोकण किनारपट्टीवर अजून भात लावणी सुरू आहे। दुष्काळजन्य स्थितीच्या शक्यतेमुळे कृषी विभागाची मोठी कोंडी झाली। मध्यम मार्ग म्हणून कर्जमाफीचा कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना महासन्मान योजनेचा लाभ सुरू ठेवण्याचा विचार कृषी विभागात सुरू आहे। मात्र निधीची कमतरता असल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।